आणि आता पाहणार आहोत सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडक्या सरकारकडे लक्ष ठेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जनतेला आवाहन। कुणी राहून गेलं असेल तर त्रुटी दूर करून खात्यावर पैसे टाकू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ मतं मागायला आल्यावर जोडे दाखवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका। लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात। 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे, अजित पवार यांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद। पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप। आज 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे वर्ग। लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या, हे लबाड सरकार पैसे परत घेतील। राज्य सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विरोधकांना पोटदुखी झाल्यानं ते आमच्या चांगल्या योजनांवर टीका करतात। सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांचं उत्तर। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा देखील पटेल यांचा दावा। महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाल्यामुळे विरोधकांना पोटशूट। लाडकी बहीण योजनेवरील टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। सायबर गुन्हेगारांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला लक्ष्य। अर्जाच्या फेक लिंकद्वारे महिलांचं बँक खातं रिकामं करण्याचे प्रकार समोर।